हॅलो नमस्कार सर्वांना। सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ। कसे आहात सर्व? मजेत ना? मजेतच असायला हवं। तर बघा, आजचा हा विषय खूप असा वेगळा आहे। तर तुम्ही सगळ्यांनी थंबनेल हे बघितलंच असेल आपलं। तर काय असा विषय आहे? तर काय असतं ना, काही गोष्टी आपण एका तत्वावर अवलंबून ठेवू शकत नाही। तर मला तरी काय वाटतं की कोणतंही काम हे छोटं किंवा मोठं नसतं। ज्या कामामध्ये आपल्याला आवड असते ते काम आपण केलं पाहिजे। आणि खरंच म्हणजे बरेच दिवस झाले मी घरी आहे, तर ते काही माझ्या मनाला बिलकुल पटत नाही किंवा ज्या गोष्टींची एवढं 12, 13, 15 वर्षांपासून आपल्याला त्या गोष्टींमध्ये बिझी राहण्याची सवय झालेली असते आणि अचानक नाही माहिती काय होतं, तर अचानक काही कारणांमुळे आपल्याला त्या गोष्टींमधून एकदम फ्री जेव्हा वेळ मिळायला लागतो किंवा ती गोष्ट आपल्या हातात उरत नाही, राहत नाही, तेव्हा आपला तो दिवसभराचा वेळ आपण कसा घालवायचा आणि कुठे घालवायचा, अर्थातच तो योग्य ठिकाणी गेला पाहिजे। तर माझं काही ना काही हे घरी असल्यामुळे चालूच असतं, पण तरीही मी जास्तीत जास्त असा प्रयत्न करते की तो माझा वेळ जो आहे तो सत्कारणी लागला पाहिजे। तर असाच काहीसा मी छोटासा हा प्रयत्न केला आहे। आणि महालक्ष्म्या बसल्या होत्या जेव्हा गौरी आगमन होतं, त्याच दिवशी मला माझी पहिली ऑर्डर मिळाली। म्हणजे अशा तर 2-3 ऑर्डर माझ्या झाल्या, पण झालं असं ना, सगळ्यात मोठी आणि जास्त ऑर्डर ही मला गौरी बसल्या त्या दिवशी मिळाली। तर ती ऑर्डर काय आहे तुम्हीच बघा। आता मी तुमच्यासोबत थोडासा व्हिडिओ देखील शेअर करते। सगळ्याच्या अशा गोष्टी असतात ना, त्या मला जवळ घेऊन बसावं लागतं अशा वेळेस। आणि पसारा तर भरपूर होतो घरामध्ये, पण काय असतं, कोणतंही काम हे सोपं नसतं आणि ज्या कामाला आपण अवघड समजत असतो ते काम आपल्याला सोपं करून, इझी करूनच आपल्याला ते काम सॉल्व करायचं असतं। तर असं काहीतरी छोट्या मोठ्या गोष्टी करून मी माझ्या कामांना सुरुवात करते आहे। तर तुम्हाला पण जर असं काही मोटिवेट याच्यामधनं होत असेल तर नक्की तुमच्यासाठी हा व्हिडिओ खरंच खूप खास आहे। व्हिडिओ नक्की संपूर्ण बघा। तर काय असतं ना, मी जसं आधी म्हटलं की कोणतंही काम हे छोटं किंवा मोठं नसतं। तर काय झालं, मी हा जो बिझनेस आहे, छोटासा माझा बिझनेस किंवा छोटीशी ही कला जी मला करणं गरजेचं पण आहे आणि ती मला करायची पण आहे। तर हे जे काही मी करते आहे त्याची जी मला ऑर्डर आहे ती गौरी आगमनाच्या दिवशीच पहिलीच एवढी मोठी ऑर्डर मिळाली। म्हणजे याआधी पण मी छोटं मोठं केलं होतं, पण एवढी मोठी ऑर्डर म्हणजे माझ्यासाठी खरंच ती खूप मोठी ऑर्डरच आहे। तर काय करते मी बघा पुढे, तर नवीन रंगोली पॅचेसचा जो बिझनेस आहे तो मी छोटासा असा चालू केलेला आहे। आणि खरंच सांगते की घरात बसण्यापेक्षा एक काहीतरी क्रिएटिव्ह जी कला आपल्यात आहे किंवा ज्या गोष्टीमध्ये आपलं मन रमतं ते सतत हे करत राहिलं पाहिजे। उगाच इकडे तिकडे कुठेतरी विचार करत बसणं, कुठेतरी मन भरकटत राहणं आणि मग त्याचा आपला स्वतःलाच त्रास करून घेणं, कुटुंबाला त्रास होणं, त्यापेक्षा ह्या काहीतरी गोष्टी आपण करत राहिल्या पाहिजे। जसं की मला आता 12 ते 15 वर्ष खूप 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 बिझी दिवसाची माझी सवय होती। खूप मी बिझी असायचे आणि आता अगदीच मला मोकळा वेळ असतो, तर तो पण काहीतरी सत्कारणी लागला पाहिजे। त्याने काय होतं ना, आपण पण थोडंसं अपग्रेडेड राहतो आणि काही नवीन विषय आपल्याला जे चालू असतात बाहेर ते कळतात किंवा काय। तर छोट्या छोट्या गोष्टी ह्यातून सुद्धा आपल्याला शिकायला मिळतात आणि एक गृहिणी बनून तर आपण कायमच राहत असतो, ते आपलं खूप महत्त्वाचा पद असतं मी तर म्हणते, आणि रोलही असतो। तर हे सगळं सांभाळता आपण नक्कीच काहीतरी केलं पाहिजे। आता कसं झालं, 1.5 वर्ष झाले माझंसुद्धा यूट्यूब चॅनल आहे, 1.25 ते 1.5 वर्ष। पण खरं सांगते माझ्याकडून डेली रेग्युलर व्हिडिओ टाकणे झाले नाही। म्हणजे यूट्यूबला दोष देण्यात किंवा व्ह्यूअर्सला दोष देण्यामध्ये काहीही मला त्यामध्ये तथ्य वाटत नाही की ती माझीच चूक आहे। मी डेली व्हिडिओ
हे त्यावर टाकलेले नाही, त्यामुळे ऑफकोर्स व्ह्यूज आले नाही जास्त. तर मला तरी असं वाटतं ना की जास्तीत जास्त मी व्हिडिओ अपलोड केले पाहिजे किंवा भरपूर व्ह्यूज आले पाहिजे. पण हे आपल्या मनाच्या गोष्टी नसतात. जेव्हा यूट्यूबच्या अल्गोरिदमला आपल्या गोष्टी पटतात तर तेव्हाच तेवढे व्ह्यूज पण आपल्याला येतात. तर ह्या सगळ्या यूट्यूबच्या गोष्टी झाल्या. आपण आपले प्रयत्न सोडायचे नसतात. म्हणूनच मी म्हणते फक्त यूट्यूबवर अवलंबून कसे चालेल. आपण आपले प्रयत्न हे सोडले पाहिजे का? नाही. तर इथे बघा म्हणजे आपण एखादी जर गोष्ट करतोय तर त्याला साथ द्यायला आपल्याला यूट्यूब आहेच ना. हे पण जे मी करते आहे ते यूट्यूबच्या माध्यमातूनच करते आहे. जरी हा बिझनेस माझा यूट्यूबमधून झाला नाही असं होणार नाही, पण यूट्यूबमधनं जर माझा हा बिझनेस झाला नाही तर काहीतरी मला बाकी ऑर्डर तरी येतील, नाही काही तर माझा चॅनल तरी तेवढा थोडाफार जास्त चालायला लागेल जेवढा चालतो आहे त्यापेक्षा, की तुम्हाला त्यातून आपले व्हिडिओ जे आहेत ते आवडायला लागतील. तर बघा हा रेडी रंगोली पॅचेसचा आपला बिझनेस आहे आणि तो मी छोट्या प्रमाणात का होईना चालू केलेला आहे आणि त्यासाठी दुसरं चॅनलसुद्धा मी इथे चालू केलेलं आहे. त्याचीसुद्धा लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. त्यावर सुद्धा आपले जे व्हिडिओ 2 दिवसापासून मी चालू केले ते सुद्धा तुम्ही जाऊन नक्की बघा. त्यासुद्धा चॅनलला जर तुम्हाला व्हिडिओ आवडले त्या चॅनलवरचे सुद्धा तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि डेली त्यावरचे सुद्धा व्हिडिओ तुम्ही बघत जा, जेणेकरून काहीतरी मलाही मोटिवेट व्हायला होईल आणि तुम्हालाही 2 गोष्टी माझ्याकडून आणि तुमच्याकडून मला 2 गोष्टी या शिकायला मिळतील. कसं असतं ना, कोणत्याही गोष्टीचं ज्ञान हे आपण जेव्हा देतो तेव्हाच ते वाढत असतं. त्यामुळे काहीतरी छोटं मोठं करण्याचं आता ठरवलं आहे आणि आता त्यातून बऱ्यापैकी मी ठरवलं आहे मनाने की यातून मी माघार घेणार नाही आहे. तर हा छोटासा बिझनेस आणि ही मला 2 डझन पावलांची ऑर्डर इथे आलेली होती ज्या दिवशी गौरी बसतात त्याच दिवशी. तर आता खूप जणांसाठी 2 डझन पावलं किंवा म्हणजे त्याच्यातनं कितीसे असे पैसे येणार आहेत. पण मी स्वतः तुम्हाला सांगते 1.5 वर्ष झाले मी स्वतः काहीही 1 रुपयासुद्धा कमवलेला नाही. तर यातून जे काही मिळतील ते माझ्यासाठी खूप 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 मोलाचे असतील. तर बघा ह्या रांगोळी पॅचेस किती सुंदर दिसत आहेत इथे रेडी झाल्यावर. आता मी त्या पेपरवर मुद्दामच ठेवलं आहे की कुठे काही ओलसरपणा वगैरे जर राहिला असेल तर ते पेपरने ऑटोमॅटिक शोषलं जातं. तशा त्या वॉटरप्रूफ असतात. तर बघा ह्या व्हिडिओतून तुम्हाला थोडंसुद्धा काही मोटिवेट व्हायला झालं असेल, थोडासुद्धा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की 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 व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, व्हिडिओला लाईक करा. आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल, पहिल्यांदाच जर व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि बघा 1 डझन हळदीचे करून झाले आणि हे 1 डझन मी उद्या करणार आहे ते कुंकवाचे म्हणजेच लाल रांगोळीचे करणार आहेत. खूप वाटतं आपल्याला की एकदाच काम करण्यासाठी बसलो की मग कंटिन्यू हे करून मगच आपण उठलं पाहिजे यातून. पण हे अशा गोष्टी होत नसतात. घरातलं सगळं सांभाळून, मुलीची शाळा, सगळ्या गोष्टी आपल्याला मॅनेज करून, त्यानंतर परत दुसऱ्या दिवसाचं रुटीन काय लावायचं आहे ते ठरवून या सगळ्या गोष्टी करायच्या असतात. सो मी इथे हे सगळं असं पॅक करून ठेवून दिलं आहे की एकही पाऊल इकडे जायला नको, आपली थोडीशी सुद्धा मेहनत वाया जायला नको. आणि बघा हे राहिलेले पावलं जे आहेत ते मी इथे व्यवस्थित सांभाळून ठेवले आणि बघा सुंदर असे हे पावलं दिसत आहेत. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा. थँक्यू. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.